विठोबाच्या रूपामध्ये आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. खूप सुंदर इथं गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. ही पण आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. ते बघा फक्त किती आपल्याला देखणी रूपी इथं बघायला भेटते. खूप सुंदर ही सगळी जी साईड आहे ही पण आपल्याला सगळी इथं बघायला भेटते. आता ही साईड आपण कव्हर केलेली आहे. आणि त्याच्या बाजूला जर आलो तर बघा मूर्ती सेम आहे, फक्त पॅटर्न वेगळा आहे. आणि ही अख्ख्या कारखान्यामध्ये सगळ्यात युनिक मूर्ती तर बोलू शकता. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता जाता नवे नित्यरंग. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत पेण अमरापूरमध्ये. म्हणजे आज आपण थोडंसं वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. अमरापूर जस्ट थोडंसं पुढं आल्यानंतर आपला जोवागाव भेटतो. तर त्या जोवागावमध्ये आपण आलेलो आहोत आपली सिरीज कंटिन्यू करण्यासाठी. तर आपला सिरीजचा हा पार्ट आहे 3रा. तर मित्रांनो, आज आपण त्या कारखान्यामध्ये आलेलो, ज्या कारखान्याचं नाव आहे श्रद्धा आर्ट्स. त्या कारखान्यामध्ये खूप युनिक मूर्ती इथं बघायला भेटणार आहेत. खूप सुंदर मूर्त्या असतात, तुम्हाला मित्रांनो सांगते, खूप सुंदर. आता जसं तुम्ही प्रेम आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे, तसं या ब्लॉगमध्ये देखील तुम्ही भरभरून प्रेम द्या. तर मित्रांनो, माझ्या मागं बघता मस्त सुंदर आपल्या इथं गणपती बाप्पा बघायला भेटतात आहे. तर आता हा कारखान्याच्या बाजूचा कारखाना तुम्हाला बघायला भेटणार. त्याच्यामध्ये सगळ्याला आपला वर्किंग गणपती बाप्पा बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करून ठेवा आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. तर चला. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललेलो की 2 साईड आहे वर्कशॉपच्या आजूबाजूला आहेत. तर आता आपण दुसऱ्या साईडला आलो, जो मेन आपला स्पॉट आहे. तुम्ही इथं फक्त मूर्त्या बघा, कसलं आपल्याला इथं देखण्या मूर्त्या तर बघायला भेटतात. एकदम अशा वर्किंगवाल्या सगळ्या इथं मूर्त्या इथं बघायला भेटतात. तर आता आपण जाणून घेऊयात जे आपल्या कारखान्याचे ओनर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांची प्राईस आणि गणपती किती ते कितीपर्यंत फुटापर्यंत आपल्याला अवेलेबल भेटतात. तर त्या गोष्टी आपण बघूयात. तर चला मित्रांनो, आता ब्लॉगला आपण करूया सुरुवात. तर तुमच्या वर्कशॉपचं नाव काय आहे? श्रद्धा आर्ट्स. श्रद्धा आर्ट्स आहे का? हा कुठं आपल्याला बघायला भेटतो? आपल्या हा पेन जो आहे साईड. ओके. तर मित्र, आता मी पूर्ण तुमचा सगळा वर्कशॉप फिरलं आहे. तर तुमच्या इथं खूप सुंदर मूर्ती इथं अवेलेबल आहेत. तर मला आता प्रत्येक मूर्तीचे मला सगळे प्राईस आणि कितीपर्यंत हे अवेलेबल आहे फूट वगैरे ते मला सांग. तर आपण इथनं सगळ्यात पहिले सुरुवात करू. ही मूर्तीपासून. ही मूर्ती खूप चांगली दिसते आपल्याला. तर ही मूर्ती जी आपण इथं बघायला भेटते, तर ही मूर्ती आपल्याला किती फुटापर्यंत बघायला भेटते? ही आपल्याला 2 फुटापर्यंत बघायला भेटते आणि हिची प्राईस स्टार्टिंग 4,000 रुपये आहे. 4,000 काय? होलसेलसाठी. आणि जर तुम्ही घरगुती करायला आलं तर 4.5-5 पर्यंत भेटेल. ओके. तर आता ही जी मूर्ती आहे ही खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते. मित्रांनो, इथं बघा आपल्याला हत्तीच्यावर आपल्याला इथं बिराजमान, म्हणजे आता हत्तीच्या बाजूला आहे आणि खूप आपल्याला सुंदर इथं लुक बघायला भेटते बाप्पाचा. आणि बाप्पाची जी आखणी डोल्याची ती खूप सुंदर आहे. तर दादा, ही जी मूर्ती आहे ही जी पहिले तर मला हाईट सांग, म्हणजे ही जी किती फुटापर्यंत आहे आपली? 2 फुटापर्यंत आहे आपल्याला. 2 फुटापर्यंत आहे का? आणि ही जी प्राईस जेमते कितीपर्यंत असेल आपल्याला? 4-4.5 पर्यंत आपल्याला अवेलेबल आहे का? अच्छा. तर मित्रांनो बघा, ही मूर्ती आपल्याला इथं 4 ते 4.5 हजारपर्यंत आपल्याला इथं मूर्ती अवेलेबल भेटून जाईल. तर जर तुम्हाला असं एकदम असं डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा. मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर लिहिलेला आहे. तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही डायरेक्ट दादांना कॉल करून डायरेक्ट तुम्ही सगळं विचारून घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण 3ऱ्या मूर्तीकडे येणार आहोत. तर 3री मूर्ती जी आपल्याला बघायला भेटते ती आहे दगडूशेठच्या ह्याच्यामध्ये. आपण एवढ्या सगळ्या मूर्ती बघितल्यात, प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला वेगवेगळं काय ना काय बघायला भेटतं आहे. तर या मूर्तीमध्ये देखील आपल्याला दगडूशेठ हलवाईची जी अशी युनिक पद्धतीने जे डेकोरेशन केलेलं आहे ते आपल्याला इथं बघायला भेटतं. तर दादा, या मूर्तीची जी प्राईस आहे ती मला पहिले प्राईस सांग. प्राईस किती आहे जी? 4.5-5 पर्यंत ही मूर्ती भेटून जाईल आपल्याला. 4.5-5 पर्यंत काय? आता ही जी मला प्रश्न आहे, जी तुम्ही वर्किंग वगैरे पेंटिंग वगैरे आहे हे तुम्ही स्वतः करता का दुसऱ्याकडनं काढून घेता? हे स्वतः करतो आपण. हँडमेड सगळं काही हँडमेड आहे. हे सगळं आपल्याला आपल्या कारखान्यात भेटून जाईल. तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः करता का सगळे? ओके. स्वतः करतो ना? ओके. म्हणजे ज्वेलरीपासून सगळं कापड वगैरे सगळा. ओके. तर मित्रांनो, ही जी मूर्ती आपल्याला बघायला भेटते ही आपल्याला 4.5 ते 5 हजारपर्यंत इथं अवेलेबल भेटून जाईल आपल्याला. आणि अशा आपल्याला इथं अजून 2 मूर्ती इथं बघायला भेटतात. मित्रांनो बघा, खूप सुंदर आपल्याला इथं खूप चांगल्या मूर्ती इथं बघायला भेटतात. तर दादा, तुमच्या इकडे ॲव्हरेज प्राईस किती आहे इथं मूर्त्यांची? ॲव्हरेज म्हणजे 4-5 पर्यंत स्टार्टिंग आहे ना, म्हणजे ॲव्हरेज. आणि तुमच्या इथं म्हणजे असंच आहे की 2.5 ते 2 फुटाच्या पर्यंत मूर्त्या भेटतात की अजून भेटतात? 1 फुटापासून 10 फुटापर्यंत आपल्याला मूर्त्या भेटतात. 10 फुटापर्यंत भेटतात का? म्हणजे जर कस्टमरची डिमांड असेल त्याच्या अनुसार तुम्ही बनवतात?
ओके ओके. तर आता आपण खाली आलो तर जरा मित्रांनो इथं बघा आपल्याला खूप सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटतात. तर ओपन करू का? तर मित्रांनो सगळ्यात पहिले तर आपल्याला हे बघा कसली सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते. तर ही आपला 10 नंबर इथं असं त्यांनी सगळं असा नंबर पण लिहिलेले आहेत. तर याची तुम्ही फक्त कामगिरी बघा फक्त असा त्याचा एकदम असा धोतर वगैरे असा आणि त्याचा फेटा पण बघा किती युनिक आहे. तर आपल्याला बघायला भेटतंय. तर खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते. तर ही पण आपल्याला कितीपर्यंत भेटेल? ही 2.5 फूट आहे म्हणून ही 7-7.5 पर्यंत भेटून जाईल. अच्छा, ही 2.5 फूट आहे मित्रांनो. म्हणजे या सगळ्या 2.5 फुटी मूर्ती आहेत का? हो. ओके ओके. तर मित्रांनो ही जी आपली मूर्ती आहे ना ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. तर ही आपल्याला इथं 7 ते 7.5 पर्यंत आपल्याला ही मूर्ती इथं भेटून जाईल. खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. आणि त्याच्याच बाजूला आपण जर आलो ना तर आपल्याला ही मूर्ती गणपती बाप्पाची इथं बघायला भेटते. खूप देखणी मूर्ती आणि अशा बिराजमान अशी मूर्ती इथं बघायला भेटते इथं. आणि त्याचा फेटा बघा मित्रांनो किती असं युनिक आहे. पण आपल्याला गणपतीची मूर्ती आपल्याला 7 ते 7.5 हजारापर्यंत आपल्याला इथं बघायला भेटते. जसं आपल्याला ते शॉपच्या ओनरने सांगितलं आहे. तर खूप आपल्याला देखणी इथं मूर्ती बघायला भेटते. तुम्ही फक्त मूर्तीची आखणी पण बघा इथं अशी देखणी आपल्याला आखणी इथं बघायला भेटते. खूप सुंदर मित्रांनो इथं बघायला भेटते. दोन्ही पण मूर्त्या आपल्याला एकदम अशा जबरदस्त इथं कला केलेली आहे इथं. आणि त्याच्या साईडला आलो तर आपल्याला अजून एक असा नमुना बघायला भेटतं आर्टचा, म्हणजे कलेचा अजून एक नमुना इथं बघायला भेटतं. म्हणजे खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. इथं आपल्याला विठोबाच्या रूपामध्ये आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. व्हाईट कलरचा सगळा तो धोतर वगैरे नेसवला गेलेला आहे आणि सिल्वर कलरचे आपल्याला सगळे डायमंड्स वगैरे इथं लावले गेलेले आहेत. खूप सुंदर आणि युनिक. आणि मित्रांनो फक्त कलरचा कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक अशी युनिक आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटते. त्याची मित्रांनो डोळ्याची आखणी बघा, आखणीवर सगळी गेम असते मित्रांनो. तर याचा मुकुट पण थोडासा युनिक टाईप आहे असा आणि बघा खूप सुंदर. तर यांची प्राईस आपल्याला 7 ते 7.5 हजारापर्यंत इथं अवेलेबल भेटणार आहे. आणि ती लास्टला पण आपल्याला एक सुंदर आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटते. ती पण खूप सुंदर आहे. ती जी तुम्ही तो मुकुट वर बघत असाल ना ती खूप ट्रेंडिंग फॅशन आहे ती, असे मोराचा पीस वगैरे लावण्यासाठी. तर बघा खूप सुंदर. तर खूप सुंदर आपल्याला तर मूर्ती बघायला भेटते. जसं आता ही आपण एक साईड पूर्ण कवर केली तशीच आपल्याला दुसरी साईड इथं बघायला भेटते. तर इथं बघा फक्त ही सगळी जी साईड आहे ही पण आपल्याला सगळी इथं बघायला भेटते. आता ही साईड आपण कवर केलेली आहे. एवढी साईडमध्ये आपल्याला अख्खी मूर्तीची पूर्ण अशी क्वालिटी आणि क्वांटिटी बघायला भेटले. तर आता आपण या साईडला येणार आहोत. तर या साईडचा इथं गणपती बाप्पाची फक्त बघा आखणी वगैरे अशी एकदम बिराजमान अशी रूपी इथं आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. याच्या मागं असे प्रबंधला बघायला भेटतात आपल्याला. खूप सुंदर ही पण आपल्याला 7.5 ते 7 हजारापर्यंत आपल्याला बघायला भेटते. आता ही पण आपल्या नॉर्मल मूर्ती आहे. पण नॉर्मल मूर्तीला पण इथं एकदम असं सुंदर असा इथं देखणं रूप केलेलं बाप्पाचा. याच्या मागं तुम्हाला प्रबल बघायला भेटते मित्रांनो. आणि असा शॉल वगैरे घातलेली आणि असा धोतर वगैरे घातलेलं इथं मस्तपैकी. इथं ही एक मूर्ती मित्रांनो खूप ट्रेंडिंगला चालली आहे. दरवर्षीप्रमाणे ट्रेंडिंगच मूर्ती असते ही. बघा इथं तो वर्ष कोणता पण असो पण ही मूर्ती आपल्याला नेहमी ट्रेंड करताना दिसते मित्रांनो. इथं फेटा बघा असा युनिक टाईपचा इथं फेटा आपल्याला बघायला भेटतं आहे. बघा खूप सुंदर खूप सुंदर. आणि त्याच्या बाजूला जर आलो तर बघा मूर्ती सेम आहे फक्त पॅटर्न वेगळा आहे. आणि मूर्तीची जी बनावट आहे ती पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने इथं केलेली दिसले. इथं बघा मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्याला इथं फेटा आपण बघूया. आता तर फेटा बघा मित्रांनो कसला आपल्याला इथं युनिक इथं बघायला भेटते. नॉर्मल फेट्याला पण आपल्याला इथं असा फुलं वगैरे लावलेली आहेत. आणि नॉर्मल जर तुम्ही बघितलं तर कॉम्बिनेशन केलेलं आहे. असा वेल्वेटचा कपडा इथं लावला गेलेला आहे आणि त्याला मस्तपैकी लेस वगैरे लावलेली आहे. तर बघा मित्रांनो खूप सुंदर आपल्याला इथं सगळं रेडीमेड अख्खाच्या अख्खा बाप्पा इथं बघायला भेटतं आहे. तर तुम्ही फक्त बघा जी शॉल आहे ती आपल्याला अशी एकदम युनिक पद्धतीची इथं बघायला भेटते. आणि ही जी मूर्तीचा फेटा आहे बघा मित्रांनो बघा किती सुंदर आहे. असा एकदम असा फुललेला फेटा एकदम असा. तर बघा मित्रांनो ही पण आपल्याला 4.5 ते 5 हजार म्हणजे 4 ते 5 हजारापर्यंत आपल्याला ही मूर्ती अवेलेबल भेटेल शॉपमध्ये. बघा खूप सुंदर आपल्याला इथं युनिक मूर्ती इथं बघायला भेटते. त्याच्याच बाजूला आपल्याला 2.5 फुटी इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. एकदम अशी एकदम वेगळ्या रूपाची गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. याच्यामध्ये आपल्याला मोराचा पंख वगैरे आणि हातामध्ये सगळा आपल्याला गोष्टी इथं बघायला भेटतात. इथं हातामध्ये फूल देखील आपल्याला बघायला भेटते. आणि मित्रांनो फक्त फेट्याकडे लक्ष द्या तुम्ही. फेटा इथं असं युनिक दिसतं आपल्याला. ते देखणी गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघा असं खूप सुंदर इथं बघायला भेटते. खूप सुंदर आपल्याला ही पण मूर्ती आपल्याला 7.5 ते 7पर्यंत आपल्याला इथं भेटून जाईल. आणि असे कितीक आपल्याला इथं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतात. ते बघा कसले सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतात. बघा
मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, म्हणजे या शॉपमध्ये जर तुम्ही आला ना तर प्राईस फिक्स आहेत. म्हणजे जर तुम्ही 2 फुटाचे घेतले तुम्हाला इथं 4 ते 5 हजारापर्यंत भेटेल. आणि जर 2.5 फुटी जर इथं घ्यायला गेलं तर 7 ते 7.5 हजारापर्यंत होईल. जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन चांगली पाहिजे असेल तर इथं नंबर दिलेला आहे की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर तुम्ही कॉल करून डायरेक्ट दादांना विचारू शकता. तर इथं बघा त्याच्या बाजूला जर आपण आलेलो तर इथं बघा अजून एक आपल्याला इथं लाल कलरचा कापड रुपये आपल्याला गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. खूप सुंदर इथं बघायला भेटते मित्रांनो. याचा मुकुटच खूप सुंदर इथं आपल्याला बघायला भेटते. खूप अशी क्लीन मूर्ती आहे मित्रांनो ही, म्हणजे खूपच सुंदर मित्रांनो. कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे खूप छान, खूप छान. बघा खूप मस्त. हे सगळ्या वरच्या ज्या मूर्ती आहेत ना, ती पहिली मूर्ती सोडून बाकी सगळ्या तर 2 फुटाच्या मूर्ती आहेत. आणि जे खालच्या मूर्ती आहेत ना ते सगळे मला असं वाटते थोडेसे 2 फुटी आहेत आणि बाकी अर्ध्या 2.5 फुटी आहेत. जसं ही 2.5 फुटे, ही 2.5 फुटे. तर मित्रांनो आपण आलो दुसऱ्या साईडला आता आलेलो आहोत. म्हणजे ही जी आपण साईड केली ना त्याच्या ऑपोजिट साईडला हे साईड आपल्याला इथं बघायला भेटतात. तर या साईडच्या आपल्याला सगळे मूर्ती आपल्याला 2.5 फुटी ते 2 फुटी तर हे पण बघायला भेटतात. तर हे बघा मित्रांनो मूर्ती बघा फक्त किती आपल्याला देखणी रूपी इथं बघायला भेटते. खूप सुंदर एकदम असे एकच कलर कॉम्बिनेशन केलेलं इथं. आणि मग मुकुटाच्या मागं आपल्याला इथं बघायला भेटते मोराचा पंख. खूप सुंदर आपल्या इथं मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. मूर्ती बघा फक्त किती सुंदर आहे. बाजूला बघितलं तर आपल्याला इथं 2 आजूबाजूला सिंह इथं बघायला भेटतात. आणि इथं त्याच्या मधोमध आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते. तर मूर्ती फक्त बघा मित्रांनो किती सुंदर आहे. मूर्तीबद्दल काही शंकाच नाही. खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती इथं बघायला भेटते. मित्रांनो आता हा कारखाना ऑलमोस्ट आपण डन केलेला आहे. आणि ही जी मूर्ती आहे जी आपण सगळ्यात शेवटला ठेवलेली आणि ही अख्ख्या कारखान्यामध्ये सगळ्यात युनिक मूर्ती तर बोलू शकता, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. तर हीच ती मूर्ती मित्रांनो. हे बघा कसली सुंदर आपल्याला इथं मूर्ती तर बघायला भेटते. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर आपल्याला इथं बघायला भेटतं. इथं बघा त्याचा बाप्पाचा फेसचा जो कलर आहे तो वेगळा आहे, बॉडी कलर वेगळा आहे. आणि याचा कपड्याचा कलर कॉम्बिनेशन पण असं युनिक दिलेलं आहे. तुम्ही बघा फक्त. आणि त्याचा मुकुट कलर कॉम्बिनेशन पण बघा खूप सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. ही मूर्ती आपल्याला 2.5 फुटाची तर बघायला भेटते. 7 ते 7.5 हजारापर्यंत आपल्याला ही मूर्ती तर बघायला भेटते. खूप सुंदर आहे बघा. खूप सुंदर इथं गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. ही पण आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. बघा खूप सुंदर, खूप सुंदर. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर अशा कंटेंटसाठी आपल्याला या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राममध्ये पण देखील फॉलो करा. तोच नाव आहे आपला नित्यरंग 1 करून आहे. तर हे बघा सगळीकडे आपल्याला गणपती बाप्पाच बघायला भेटतात. तर चला मित्रांनो आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूयात. तर चला सध्यापुरते तरी बाय बाय.